सर्व वाचकांना नमस्कार. आतापर्यंत आपण पाहिलं विक्रांत आणि नेहा हनीमूनसाठी शिमल्याला गेले होते. नेहाला रात्री अचानकपणे खूप ताप चढला होता आणि ती झोपेतच मोठ्यानं किंचाळली होती. दुसऱ्या दिवशी विक्रांतने तिला त्याबद्दल विचारलं होतं, पण तिला काहीच आठवत नव्हतं. त्यानंतर दोघे फिरायला निघाले होते. आता पाहूया पुढे. अनपेक्षित भाग दुसरा. विक्रांत, नेहा मोठ्यानं ओरडली. तिनं विक्रांतचा हात गच्च पकडला आणि त्याला सावरलं. विक्रांत अतिशय घाबरला होता. अरे बघ खाली, केवढी खोल दरी आहे. पडला असतास ना. नेहाला बोलताना धाप लागली होती. विक्रांतनं पाहिलं. खरंच खोल दरी होती. नेहा, मला कळलंच नाही. असं वाटलं कुणीतरी धक्का दिला आणि माझा तोल गेला. पण थँक्स, तू माझा हात धरलास, विक्रांत म्हणाला. बसूया का इथं? श्वास भरून आला रे माझा, नेहा म्हणाली आणि बाजूच्या दगडावर बसली. विक्रांतही तिच्या बाजूला बसला. तू बस, मी पाणी बॉटल आणतो. 5 मिनिटांनी विक्रांत पाणी आणायला गेला. विक्रांत आणि नेहा शिमल्यापासून जवळ असणाऱ्या एका छोट्याशा गावात गेले होते. त्या गावात एका छोट्याशा डोंगरावर देवीचं एक पुरातन मंदिर होतं. दर्शन घेऊन दोघं परत निघाले होते तेव्हा विक्रांतचा चालताना अचानक तोल गेला आणि नेहानं त्याला वाचवलं होतं. चल, सरळ हॉटेलवर जाऊ, नेहा पाणी पित असताना विक्रांत तिला म्हणाला. काय रे, जाऊया ना, अजून अख्खा दिवस संपायचा आहे. मला सांग, आपण नेहमी नेहमी इकडे येणार आहोत का? नेहा बॉटलचं झाकण बंद करत म्हणाले. तसं असलं तरी मला काही ठीक वाटत नाहीये, विक्रांत म्हणाला. हे घे, पाणी पी, म्हणजे बरं वाटेल. नेहानं त्याला पाण्याची बॉटल दिली. थंडगार वारा झुळझुळू वाहत होता. नेहा उठून उभी राहिली. आपले दोन्ही हात पसरवून जणू तो थंडगार वारा स्वतःत सामावून घेत होते. वाऱ्यामुळं तिचे पाठीवर रुळणारे केस उडत होते. तिचा पदर जणू वाऱ्यासोबत खेळत होता. किती सुंदर दिसतेस ग तू, विक्रांतनं तिला मागून मिठी मारली. विक्रांत, आपण मंदिर परिसरात आहोत. कुणी पाहिलं ना आपल्याला असं तर हाकलून देतील, नेहा त्याच्या मिठीतून बाजूला होत म्हणाली. बघू दे, माझी हक्काची लग्नाची बायको आहेस तू, विक्रांत तिला म्हणाला. हो ना, मग बायकोसोबत फिरायचा तुला कंटाळा का येतो, नेहा त्याला म्हणाली. तसं नाही ग, पण मग पडता पडता वाचलो ना, म्हणून मग जरा, विक्रांत बोलता बोलता थांबला. काही जरा बिरा नाही, आपण अजून फिरणार आहोत आणि नंतर मग मनसोक्त, नेहा बोलत होती. काय मनसोक्त, विक्रांत परत तिच्याजवळ आला. मनसोक्तपणे शॉपिंग करणार आहोत. चल लवकर, नेहा म्हणाली आणि पायऱ्या उतरायला लागली. नेहा थांब तर, विक्रांत तिच्या मागं जाऊ लागला. अजिबात नाही, वेळ खूप कमी आहे, ये लवकर, नेहा पुढं जात ओरडत होती. टेकडीच्या खाली उभ्या असलेल्या कॅबमध्ये दोघे बसले. कॅबवाल्यानं त्यांना जवळपास असणारे प्रेक्षणीय स्थळं दाखवले. परत येताना दोघं शिमल्याच्या मार्केटमध्ये गेले. विक्रांत, ही शाल आईंसाठी घेऊया आणि हे स्वेटर मनीषाताईंसाठी, हे जॅकेट विवेकदादांसाठी. पप्पांसाठी काय घ्यायचं, नेहा दुकानातलं सामान बघत बोलत होती. त्यांच्यासाठी काही नको, राहू दे, ते तसंही पांढरा कुर्ता आणि पैजामाच घालतात, विक्रांत म्हणाला. मग ते बघ, ते जॅकेट घेऊया, चांगलं वाटेल कुर्ता पैजामावर, नेहा एका जॅकेटकडे बोट दाखवत म्हणाली. तुला वाटतंय तर घे, विक्रांत नीरसपणे म्हणाला. मामा मामींसाठी पण काहीतरी घेते, नेहा स्वतःशीच बडबड करत होती. दिवसभर फिरून छानपैकी फोटो सेशन करून रात्री दोघे हॉटेलच्या रूमवर परत आले. परत येताना नेहानं घरातल्या सगळ्यांसाठी भरपूर खरेदी केली होती. नेहा पिशवीतून एक एक सामान बाहेर काढत होती. तेवढ्यात तिला पलंगावर एक ग्रीटिंग कार्ड दिसलं. गुलाबी रंगाचं ते कार्ड
आणि त्यावर छानसं लाल रंगाचं हार्ट पाहून नेहा हरकून गेली. विक्रांत, थँक्यू सो मच. बाथरूममधून बाहेर आलेल्या विक्रांतला बघून नेहा म्हणाली. तिच्या हातात ते ग्रीटिंग कार्ड होतं. मला वाटलं तूच माझ्यासाठी हे कार्ड आणलंस. आपण बाहेरून आल्या आल्या मला हे कार्ड इथं पलंगावर दिसलं होतं. तू मला देशील असं वाटलं म्हणून मी ते उचललं नाही, विक्रांत म्हणाला. नाही रे, मी हे कार्ड आणलं नाही, नेहा आश्चर्यानं ते कार्ड बघत म्हणाली. खरंच? विक्रांतनं विचारलं. हो, खरंच. आणि बघ ना, यावर फक्त टू माय डिअर लव्ह, खाली फ्रॉम एवढंच लिहिलं आहे. नेहा कार्ड पलटवून बघत होती. या हॉटेलवाल्यांनी ठेवलं असेल. हनीमून पॅकेज आहे ना आपलं, विक्रांत म्हणाला. विक्रांत, अरे सकाळी आपण बाहेर जाण्याआधीच तो रूम सर्व्हिसवाला येऊन गेला होता आणि आपण तर आपली चावी सोबत घेऊन गेलो होतो, नेहा म्हणाली. त्यांच्याजवळ दुसरी चावी असतेच ना, विक्रांत म्हणाला. तसं असेलही, पण मला एक सांग, ते लोक असं निनावी कार्ड कशाला ठेवतील? त्यांना ठेवायचं असतं तर त्यांनी दुसरं काही ठेवलं असतं ना, फुलं, बुके असं काहीतरी. विक्रांत, खरं सांग, कार्ड तूच ठेवलं ना, नेहा म्हणाली. मी ठेवलं नाही ग, आणि मला ठेवायचंच असतं तर नाव वगैरे लिहिलं असतं ना. तू हे कार्ड ठेवलं नाही, मी हे कार्ड ठेवलं नाही, मग हे कार्ड ठेवलं कोणी, विक्रांत म्हणाला. तूच ठेवलंस, उगीचच नाटक करू नकोस, नेहा त्याला म्हणाली. नाटक कशाला करू मी? जाऊ दे, ज्याला ठेवायचं असेल त्यानं ठेवलं असेल. विक्रांत कार्डचाच विचार करत होता. विक्रांत, आपण डिनर करून घ्यायचं का? चल खाली, मला खूप भूक लागली, नेहा बोलली आणि विक्रांतची विचारांची तंद्री तुटली. हो, चल जेवून घेऊ, विक्रांत म्हणाला. मी आलेच फ्रेश होऊन, नेहा म्हणाली आणि बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळानं दोघेजण जेवण्यासाठी खाली गेले. एका टेबलावर दोघं बसणार तेवढ्यात हॉटेल मॅनेजर तिथं आला. सर, मॅम, आपका टेबल वहाँ बुक है, त्या मॅनेजरनं मोठ्या अदबीनं दुसऱ्या टेबलकडं बोट दाखवलं. विक्रांत आणि नेहानं आश्चर्यानं एकमेकांकडं पाहिलं. आता म्हणू नकोस की तू टेबल बुक केला नाहीस, नेहा म्हणाली आणि विक्रांतनं मानेनंच नकार दिला. तरी ते दोघं त्या टेबलवर जाऊन बसले. विक्रांतनं जेवणाची ऑर्डर देण्यासाठी मेन्यू कार्ड मागितलं. आपका डिनर रेडी है, मॅनेजर परत मोठ्या अदबीनं बोलला आणि तेवढ्यात एक वेटर जेवण घेऊन तिथं आला. विक्रांत, अरे किती सरप्राईज देशील, नेहा म्हणाली. मी दिली नाही ऑर्डर, तूच दिली असशील. एक मिनिट थांब, आपण त्या मॅनेजरलाच विचारलो कुणी ऑर्डर दिली ते, विक्रांतनं त्या मॅनेजरला आवाज दिला. मॅनेजरनं एक फोन आला होता एवढंच सांगितलं. नेहा, खरं सांग, तूच फोन केला होतास ना, विक्रांत तिला म्हणाला. मी कसा फोन करेन? इथं आल्यापासून माझ्या मोबाईलला रेंज नाही आहे, तुला माहिती आहे ना. आणि तसंही मी ऑर्डर केलं असतं तर सगळं नॉनव्हेज कशाला ऑर्डर केलं असतं? तुला माहिती आहे मी नॉनव्हेज खात नाही ते. शी, मूडच गेला माझा असे मेलेले प्राणी ताटात बघून. नेहा चिडून तिथून उठून निघून रूममध्ये परत गेली. एक्सक्यूज मी, विक्रांतनं मॅनेजरला परत आवाज दिला. क्या हुआ, एनी प्रॉब्लेम, मॅनेजर त्याच्याजवळ आला. ये टेबल किसने बुक किया था हमारे लिए, प्लीज़ आप बताइए, विक्रांतनं परत त्याला विचारलं. सर, मैंने आपको पहले ही बताया था, ये हमारे पॉलिसी के खिलाफ है, मॅनेजर म्हणाला. जसं काही मोठा बँकवालाच आहे, म्हणे पॉलिसी के खिलाफ है. विक्रांत त्याच्यावर ओरडून नेहाच्या मागं गेला. नेहा, ऐक तर, मी नाही केलं ग हे. मला आठवतं ना, तू सांगितलं होतं मला तुझ्या नॉनव्हेज न खाण्याबद्दल. मग मी का करेल असं? एकतर तो मॅनेजर काही सांगायला तयार नाही आहे, विक्रांत म्हणाला. तुझ्या मित्रांनी केलं असेल मग, नेहा त्याच्यावर चिडली. कोणता मित्र? आणि माझा मित्र असा का करेल, विक्रांत तिला म्हणाला. कोणता मित्र ते तुलाच माहिती. जाऊ दे विक्रांत,
खूप थकली आहे मी आणि ते तसलं अन्न बघून मला मळमळायला लागलंय. मी झोपते. नेहा विक्रांतसोबत बोलली आणि झोपली सुद्धा. काल इकडे येताना घाटात गाडी काय बंद पडली. हॉटेलमध्ये आलो तर बुकिंग असूनही रूम मिळायला किती उशीर झाला. नेहाचं रात्री झोपेत किंचाळणं, तापेडणं फणफणणं आणि सकाळी काहीच न आठवणं. फिरायला गेलो तर तिथं पाय घसरून माझा तोल जाणं. नेहानं सर्व ताकदीनिशी मला सावरणं. आताही हे ग्रीटिंग कार्ड, जेवण वगैरे. विक्रांत मात्र शिमल्याला आल्यापासून घडलेल्या एकेका गोष्टीचा विचार करत होता. विचारातच त्याचा डोळा लागला आणि जाग आली ती नेहाच्या किंचाळण्याने. अशा अनपेक्षित घटना का घडत असतील विक्रांत आणि नेहाच्या आयुष्यात, पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.